हिम्मत असेल तर पुढचे 10 सेकंद हा व्हिडिओ बघा, नाहीतर आता स्क्रोल करा. कारण देशात महिलांची सुरक्षा आणि काही लोकांची लायक इतक्या खालच्या थरावर गेलीये, जे बघून तुमचं रक्त सळसळेल आणि माणसाची तीव्र किळस वाटू लागेल. मुलींनो, आपण घरात, बाहेर आणि आता रस्त्यावरच्या फोटोंमध्ये सुरक्षित राहिलेलो नाही. सोशल मीडियावर व्हायरल झालेला बिहारचा भीषण व्हिडिओ बघा. एका गाडीवर महिलेचं पोस्टर लागलंय आणि एक नराधम भर चौकात शेकडो लोकांच्या समोर त्या पोस्टरला अत्यंत घाणेरड्या पद्धतीने चाटतोय. किळस येते ना, पण त्याहून भयानक म्हणजे तिथे उभे असलेले नामर्द लोक त्याला थांबवण्याऐवजी टाळ्या वाजवून हसतायत. ही विकृती इथेच संपत नाही, तर ग्वाल्हेर आणि गोव्यातही भिंतीवरच्या महिलांच्या पेंटिंग्सवर अशीच लाजिरवाणी कृत्य झाली. आणि धक्कादायक म्हणजे हे बघून 11-12 वर्षांची लहान मुलंही रस्त्यावर महिलांच्या चित्रांसोबत तीच घाण कृत्य करतायत. बरं, अनेकदा बलात्कारी नराधमी अल्पवयीन असतात. फ्री पॉर्न, स्वस्त इंटरनेट आणि संस्कार नसलेल्या लायकीन शिक्षण यामुळेच ही पिढी आंबट शौकीन होते. देशात रोज बलात्कार, अत्याचार होतात आणि आता तर महिला चित्रातही सुरक्षित नाही. त्यामुळे आज आणि आता सुधारणा झाली नाही तर हा देश मुलींसाठी जिवंत नरक बनेल यात शंका नाही. बर, याची सुरुवात तर कधीच झाली आहे. याच नरकात तुम्ही किंवा मी सुद्धा असू शकते. त्यामुळे आता वेळ आलीये शाळेत सेक्स एज्युकेशन सक्तीचं करण्याची, अशा नराधमांसाठी कठोर कायदा करण्याची. पण हे तुम्ही आणि आम्ही आवाज उठवून याची एक चळवळ केल्याशिवाय अशक्य आहे.